प्रायोजक राम बंधू आचार, आपला बेस्ट पार्टनर। ओके, जिंकलो रे राजा हो आपण। मनोज जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारकडनं मान्य। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा GR। पाच दिवसांनी मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडलं। जरांगे भाऊक। मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला तर ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी होणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानं मराठ्यांना आरक्षण। फडणवीसांनी घेतल्या 4 बैठका, कायदेशीर सल्लामसलत करून काढला तोडगा। मराठा आणि कुणबी एकच असल्याचा GR काढण्यासाठी सरकारला 2 महिन्यांचा वेळ, तर सातारा गॅझेटियरसाठी सरकारला महिन्याभराचा वेळ दिल्याची मनोज जरांगेंची माहिती। मागण्या मान्य झाल्यानंतर मुंबईत मराठा आंदोलकांचा जल्लोष। जरांगेंच्या नावाच्या घोषणा देत आंदोलकांचं सेलिब्रेशन। अनेक आंदोलकांना अश्रू अनावर। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडण्यासाठी यावं अशी होती जरांगेंची मागणी, पण तिघेही न आल्यानं विखेंच्याच हातून सोडलं उपोषण। जरांगेंचं आंदोलन यशस्वी झाल्यावर मराठा आंदोलकांनी मुंबई सोडण्यास केली सुरुवात। फ्रीवेसह नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची शक्यता। आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात उद्या दुपारी 1 वाजता सुनावणी। सूचनांचं पालन केलं नाही तर योग्य ती कारवाई होणार, कोर्टाचा इशारा। नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। गेल्या 5 दिवसांपासून 29 ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलेलं होतं। अखेर आज पदरी त्यांच्या विजय पडलेला आहे आणि जिंकलो रे असं म्हणत मनोज जरांगेंनी आज विजयी गुलाल सुद्धा उधळला आणि आझाद मैदानात आंदोलकांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला। आपल्या मागण्या मान्य झाल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणही मागे घेतलंय। अखेर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढलाय, त्यामुळे मराठा आंदोलनकर्त्यांनी मुंबईत जोरदार सेलिब्रेशनही सुरू केलं। आझाद मैदानावर गेल्या 5 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळला। मनोज जरांगेंनी विजयाची घोषणा केल्यावर आझाद मैदान एक मराठा लाख मराठा या घोषणेनं दुमदुमून गेलं। राज्यपालांच्या स्वाक्षरीनं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय हा सरकारनं काढला। त्याचसोबत त्यांच्या इतर मागण्याही मान्य झाल्यावर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं। त्याचसोबत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जारी करण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ, तर सातारा संस्थांचं गॅझेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्याची मुदत जरांगे पाटलांनी सरकारला दिली आहे। हम सब जरांगे। तर या 5 दिवसांच्या आंदोलन आणि उपोषणानंतर मनोज जरांगे पाटलांच्या नेमक्या कोणकोणत्या मागण्या शासन दरबारी मान्य झाल्यात त्या आपण पाहूया। काही प्रमुख मागण्या मनोज जरांगेंच्या होत्या। त्यातली पहिली प्रमुख मागणी हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीची, ही मागणी सरकारनं मान्य केलेली आहे। दुसरी मागणी मनोज जरांगेंची आंदोलनामध्ये आतापर्यंत जितके मृत पावलेले आहेत व्यक्ती त्यांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी, सरकारनं या आर्थिक मदतीची मागणी सुद्धा मान्य केलेली आहे। तिसरा मुद्दा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारी नोकरी मिळावी, ही मागणी सुद्धा सरकारनं मान्य केलेली आहे। मनोज जरांगेंची आंदोलनादरम्यानची पुढची आणि चौथी मागणी मराठा आंदोलकांवरच्या केसेस मागे घेतल्या जातील, सरकारनं या मागणीला सुद्धा होकार दर्शवलेला आहे, मान्यता दिलेली आहे। पाचवी मागणी प्रलंबित जात पडताळणीला मान्यता दिली जावी, सरकारनं या मागणीमध्ये सुद्धा होकार भरलेला आहे, अर्थातच ही मागणी मान्य होते। सहावी मागणी
सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी. यासाठी 1 महिन्याची मुदत सरकारनं मागितली, कारण काही कायदेशीर अडचणी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत. आणि 7वी मागणी, मराठा कुणबी हे एकच असल्याविषयीचा निर्णय घ्यावा. यासाठी सरकारनं 2 महिन्यांची मुदत मागितलेली आहे. विखे पाटील साहेब, आमचं हैदराबादचं गॅझेटियरची अंमलबजावणी झाली का? आपण अंमलबजावणी करण्यासाठी जी आर काढला आता. ओके, जी आर याच्यासाठी काढलाय की अंमलबजावणी करायसाठी? एक प्रश्न. दुसरा ऐका, गॅझेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का? बरोबर आहे. त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेव्हिट जरी केलं तरी देणार आपण दाखला. एक चांगला तोडगा, मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती, पण त्यातला महत्त्वाचा विषय असा होता की त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची, त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या.